नमस्कार मित्रांनो, आज आपण कोरोना आणि लॉकडाऊन या विषयावरती चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला जर माझं म्हणणं आवडलं, माझं विश्लेषण आवडलं तर माझ्या बिहाइंड द स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून यापुढे केव्हाही मी कोणताही मुद्दा चर्चेला आणला तर त्यासाठीचा आधी अलर्ट आपल्याला मिळू शकेल. मित्रांनो, आपण बघतो आहोत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या 1.5 महिन्यापासून जे लॉकडाऊन घोषित झालं त्यातून विशेषतः सामान्य भारतीय जनतेमध्ये मोठा गोंधळ उडालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. उपासमार, पायपीट आणि त्याशिवाय या आजाराबद्दलचं अज्ञान यातून पूर्ण भारतीय जनमानस हा ढवळून निघालेला आपल्याला पाहायला मिळतो. याचं कारण मला जे प्रामुख्याने वाटतं ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जे लॉकडाऊन घोषित करण्यात आलं ते अत्यंत अवैज्ञानिक पद्धतीने घोषित करण्यात आल्यामुळे हा गोंधळ उडालेला आपल्याला पाहायला मिळतो. साधारणतः आपण जर बघितलं तर जानेवारीच्या अंतापर्यंत भारतामध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचं आपल्या लक्षात येतं. त्याशिवाय कोरोना हा विषाणू चीनपासून जगभर प्रसार झालेला आहे हे आता जवळपास जगमान्य झालेलं आहे आणि त्यामुळे हा विषाणू भारतात येण्याचे जे 4 मार्ग होते प्रामुख्याने किंवा अगदी जगभर त्याचा प्रसार होण्याचे जे 4 मार्ग होते ते होते हवाई मार्ग, जलमार्ग, रेल्वे मार्ग आणि हम मार्ग. यात भारताची भौगोलिक परिस्थिती पाहू जाता रेल्वे मार्ग आणि रस्त्यांच्या मार्गाने या विषाणूचा शिरकाव भारतात होणं शक्य नव्हतं. त्यामुळे उरतात फक्त 2 मार्ग, एक हवाई मार्ग आणि जलमार्ग. त्यात साधारणतः जलमार्गाने फक्त कमर्शियल ट्रान्सपोर्टेशन आपल्याकडे होत असल्यामुळे आणि त्याचं प्रमाण देखील अत्यल्प असल्यामुळे त्यापेक्षा अत्यंत महत्त्वाचा आहे तो हवाई मार्ग. जर जानेवारीच्या अंतालाच या हवाई सीमा जर बंदिस्त करण्यात आल्या असत्या, म्हणजे त्यात लॉकडाऊन करण्यात आलं असतं तर देशव्यापी लॉकडाऊन घोषित करण्याची गरजच आपल्याला पडली नसती. साधारणतः जानेवारीच्या अंतापर्यंत विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींनी या मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधलं होतं, परंतु त्यांच्या भाषणाची टर उडवण्यात आली आणि त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. पण हे दुर्लक्ष खरं म्हणजे अक्षम्य दुर्लक्ष होतं. लॉकडाऊन घोषित करण्यास जो उशीर झालेला आहे हे अक्षम्य असं दुर्लक्ष सरकारकडनं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. साधारणतः आपण जर बघितलं तर लॉकडाऊन घोषित करण्यापूर्वी केंद्र सरकारने प्रत्येक राज्य सरकारशी चर्चा केली पाहिजे होती, त्याच्याबद्दलचं नियोजन केलं पाहिजे होतं, परंतु असं काहीही घडलं नाही. किंबहुना केंद्र सरकारच्या आधी अनेक राज्य सरकारांनी लॉकडाऊन आधीच घोषित केलेले होते. त्यामुळे एका अर्थाने केंद्राने लॉकडाऊन घोषित करण्याच्या केवळ एक सोपस्कार पार पाडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यात देखील केंद्राने या संदर्भातल्या कोणत्या बाबींचं नियोजन करणं आवश्यक होतं तर हा जो काही आजार भारतामध्ये येतो आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणा असेल, पोलीस यंत्रणा असेल आणि साधारणतः स्वच्छता कामगार यांच्यावरती प्रचंड असा तणाव येणार होता किंवा ज्यांना आता फ्रंटलाईन वॉरियर्स म्हणून मोठ्या प्रमाणावर त्यांचं उदात्तीकरण केलं जातं, परंतु त्यांच्यासाठीचं कोणतं पूर्वनियोजन सरकारने केलेलं होतं ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. साधारणतः आरोग्य यंत्रणेवरती हा ताण पहिल्यांदा पडणार होता. त्यामुळे आरोग्यविषयक सुविधा आपल्या सगळ्या इस्पितळांमध्ये उपलब्ध आहेत किंवा नाही यावरती देखील केंद्र सरकारने लक्ष देणं गरजेचं होतं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आधीच पूर्वसूचना दिलेली होती की यापुढे जगभर याचा प्रसार होऊन मोठी आणीबाणी उभी राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक देशाने आपापल्या आरोग्य यंत्रणा ज्या आहेत त्यातल्या सुविधा यांचा आढावा घ्यावा आणि साधारणतः व्हेंटिलेटर्स असतील किंवा सॅनिटायझर्स असतील, मास्क असतील यांची निर्यात जी आहे, एक्सपोर्ट जे आहे ते थांबवावं अशी पूर्वसूचना WHO देखील दिलेली असताना देखील आपण ते थांबवलं नाही आणि त्यामुळे त्या गोष्टींचा तुटवडा आपल्याला आज भासताना पाहायला मिळतो. त्याशिवाय जे आरोग्य कर्मचारी या क्षेत्रात काम करणार होते यांच्या सुरक्षिततेसाठी म्हणून PPE किट्स साधारणतः यांचा देखील विचार करण्यात आलेला पाहिजे होता, ते आधी उपलब्ध करण्यात आलेले पाहिजे होते. त्यानंतर जे पोलीस यंत्रणा आहे जिला रस्त्यावरच राहावं लागणार होतं याच्यासाठी किमान मास्क, सॅनिटायझर्स याचा देखील पुरेसा साठा आपल्याकडे असला पाहिजे होता. त्याशिवाय जे स्वच्छता कर्मचारी साफसफाईसाठी म्हणून रस्त्यावर आहेत यांच्या देखील सुरक्षिततेची काळजी घेतली गेली पाहिजे होती, पण या तिघही बाबतीमध्ये आपण अत्यंत उदासीन होतो. त्यानंतर ज्या ट्रीटमेंटसाठी आपल्याला गोष्टी लागणाऱ्या होत्या, उदाहरणार्थ आता आपण जर लक्षात घेतलं तर
यामध्ये निश्चित अशी ट्रीटमेंट उपचार पद्धती अजूनपर्यंत कोरोनावरती नाही, त्यामुळे त्याबद्दलचं आपण फारसं काही करू शकणार नव्हतो. परंतु लागणारे व्हेंटिलेटर्स असतील किंवा यासारख्या आणखी काही उपाययोजना असतील त्या देखील आपल्याकडे पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध नव्हत्या. हे झालं वैद्यकीय सुविधांबद्दल. आता त्यात पुन्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे होती की टेस्टिंग करण्यासाठी आपल्याला टेस्टिंग किट्स आवश्यक होते, ते तेवढ्या प्रमाणावरती आपण उपलब्ध करून ठेवलेले नसल्याने देखील मोठी अडचण या यंत्रणांपुढे आलेली आपल्याला पाहायला मिळते. याशिवाय काही सामाजिक पूर्वनियोजन देखील करणं गरजेचं होतं, कारण भारत हा असा देश आहे ज्याच्यामध्ये इंडस्ट्रियलायझेशन जर आपण बघितलं तर ते समप्रमाणामध्ये सर्व देशभर पसरलेलं नाही, तर ते काही मोठ्या शहरांकडे एकत्रित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या भूभागातले असेल किंवा अगदी लांबच्या भूभागातनं देखील औद्योगिक कामगार म्हणून लोक मोठ्या प्रमाणावरती या शहरांकडे, औद्योगिक शहरांकडे स्थलांतरित झालेले आपल्याला पाहायला मिळतं, ज्याला आपण स्थलांतरित मजूर म्हणतो आहोत किंवा मायग्रेटेड लेबर्स म्हणतो आहोत. या लोकांना लॉकडाऊन घोषित करण्यापूर्वी त्यांच्या राहत्या गावांपर्यंत पोहोचवणं आवश्यक होतं. कारण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा लॉकडाऊन किती लांबणार याचा अंदाज सरकारांना निश्चितपणे होता. राज्य सरकार असतील, केंद्र सरकार असतील, यांना याचा अंदाज निश्चितपणे होता. कारण याच्यामध्ये जे हे स्थलांतरित मजूर आहेत यांच्याकडे पुरेसा निवारा नाही. साधारणतः आपण यांची जर सामाजिक परिस्थिती बघितली तर अगदी छोट्याशा घरामध्ये, अगदी एका दुसऱ्या खोलीमध्ये 20-20, 25-25 कामगार हे राहत असतात. 3 शिफ्ट असल्यामुळे पहिल्या शिफ्टला ते बाकी गेले की त्यावेळेला राहिलेले 8-10 आराम करतात, दुसऱ्या शिफ्टला ते जातात, आलेले आराम करतात. अशा पद्धतीने त्यांचं जीवनमान आहे. आणि त्यामुळे जे फिजिकल डिस्टन्सिंग आपण म्हणतो आहोत ते इतक्या छोट्याशा जागेमध्ये 20-25 लोक राहणार असतील तर ते देखील होणार नव्हतं. ती काळजी देखील पूर्वनियोजन म्हणून घेतली गेली पाहिजे होती. त्याशिवाय या देशामध्ये दारिद्र्यरेषेखाली राहणाऱ्या लोकांचं प्रमाण देखील मोठं आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे महिना दीड महिना पुरेल एवढा अन्नसाठा कधीच नसतो. तो अन्नसाठा पुरवठा देखील करण्याबद्दलचं पूर्वनियोजन सरकारांनी करणं आवश्यक होतं, ते देखील झालेलं नाही. साधारणतः लॉकडाऊन घोषित करण्यापूर्वी 3, 4, 5 दिवस किंवा आणखी त्यापेक्षा जास्त कालावधी घेतला असता तरी या सगळ्या गोष्टींचं पूर्वनियोजन करून लॉकडाऊन घोषित करण्यात आला पाहिजे होता. परंतु एक धक्कातंत्र देण्याची आता जी काही एक पद्धती आलेली आहे त्यानुसार केवळ 4 तासाचा वेळ देण्यात आला आणि लोकांमध्ये आणखी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ उडवून देण्यात आला. आणि त्यामुळे लॉकडाऊन अचानक घोषित झाल्यामुळे या विशेषतः स्थलांतरित मजूर किंवा नातेवाईकांकडे गेलेले किंवा वेगवेगळ्या कारणांनी आपल्या नातेवाईकांकडे किंवा परशहरामध्ये गेलेले लोक जे होते हे अडकून पडली आणि मग यांच्यात गोंधळ उडाला आणि यांनी आपल्या गावाकडे जाण्यासाठी प्रचंड प्रयत्न सुरू केले. ते आपण बघितलंच की कशा पद्धतीने लोक, कुणी ॲम्ब्युलन्समधनं लपून जात होतं, कुणी कंटेनर्समधनं लपून जात होतं, कुणी टँकर्समधनं, कुणी दुधाच्या टँकर्समधनं लपून जात होतं. हे आपण सगळं बघितलेलं आहे. आणि त्यात अफवांची भर पडल्यामुळे लोक आणखी मिळेल त्या मार्गाने पळायला सुरुवात झाली. काही तर अगदी पायपीट करत 1000 किलोमीटरपर्यंत, 800 किलोमीटरपर्यंत आपल्या गावी पोचण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. यात अनेक लोकांचा उपासमारीने आणि अतिश्रमाने देखील मृत्यू झाला. विशेषतः उन्हाळ्याचे दिवस असताना प्रचंड ऊन, पोटात अन्न नाही, अगदी लहान लहान मुलं, आई वडील डोक्यावरती त्यांचं ओझं घेऊन चालत आहेत, मुलं पायपीट करत चालत आहेत. यात असंख्य लोकांचे बळी देखील गेलेले आपल्याला पाहायला मिळाले. हे देखील लॉकडाऊन अवैज्ञानिक पद्धतीने केल्यामुळे घडलेल्या दुष्परिणाम आहेत. वैज्ञानिक पद्धतीने लॉकडाऊन घोषित करण्यापूर्वी लॉकडाऊन म्हणजे काय करायचं होतं याचं एक चित्र स्पष्ट असणं गरजेचं होतं. उदाहरणार्थ लॉकडाऊन म्हणजे काय की आता इथून पुढे संसर्ग टाळावा यासाठी आपण फिजिकल डिस्टन्सिंग करणार आहोत. लोकांनी एक सुरक्षित अंतर ठेवलं पाहिजे जेणेकरून या विषाणूचा प्रसार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे होणार नाही. हे त्याचं मूळ तत्त्व होतं. आणि केवळ एवढ्यावरती हा आजार नियंत्रणात येणार नव्हता, तर अशा पद्धतीने लोकांना घरात बंदिस्त केल्यानंतर, त्यांच्यात फिजिकल डिस्टन्सिंग ठेवल्यानंतर आता ज्या लोकांमध्ये याचा प्रसार झालेला आहे यांचं टेस्टिंग मोठ्या प्रमाणावरती करणं गरजेचं होतं. आणि त्यासाठीच्या टेस्ट किट देखील आपल्याकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध नव्हत्या. किंबहुना अजून देखील 130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये टेस्टिंग खूप कमी लोकांचं झालेलं आहे. आणि त्यामुळे ज्या लोकांमध्ये अजून हा विषाणू असेल त्यांच्याद्वारे हा किती प्रसार पावेल हा आकडा अजूनही निश्चितपणे सांगता येत नाही. यासाठीच आणखी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची होती
की लोकांचं एक व्यापक प्रबोधन या आजाराबद्दल करणं गरजेचं होतं. साधारणतः भारतामध्ये आपण जर बघितलं तर साक्षरतेचं प्रमाण जसं कमी आहे तसं आरोग्याबद्दलचे अज्ञानाचं प्रमाण देखील मोठं आहे. त्यामुळे लोकांना आजार म्हणजे नेमका काय हे माहीत नसल्यामुळे हा गोंधळ उडणं स्वाभाविक होतं. आणि या गोंधळामध्ये अधिक भर घातली ती सोशल मीडियाने, सामाजिक माध्यमांनी. या माध्यमांनी यावरती अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवायला सुरुवात केली. मग त्यात कुणी काय खाल्ल्याने, काय पिल्याने हा आजार दूर होईल याबद्दलचे गैरसमज पसरवले, तर अगदी कोणी या महामारीतून आपल्याला भक्तीने कसा मार्ग शोधता येईल या पद्धतीने सगळे मेसेजेस पसरवले. त्यात जर आपण आणखी बघितलं तर अगदी सुरुवातीच्या काळात तर सरकार देखील अगदी हवालदिल झाल्यासारख्या पद्धतीने किंवा त्यांच्यात तरी वैज्ञानिकता होती की नाही किंवा त्या वैज्ञानिकतेच्या अभावातूनच त्यांनी अशा पद्धतीने सुरुवातीच्या काळामध्ये नियंत्रण केलं की काय अशी वाटण्याजोगी परिस्थिती. विशेषतः आपण जर बघितलं तर जरी हा अभिवादनाच्या नावाचा मुलामा देण्यात आलेला असला की फ्रंटलाईन वॉरियर्स जे आहेत ते आरोग्य यंत्रणांचे कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, स्वच्छता कर्मचारी असतील, यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून आपण थाळीवादन केलं पाहिजे, घंटीवादन केलं पाहिजे, दिवे लावले पाहिजेत, बॅटऱ्या टॉर्च पेटवल्या पाहिजेत. अशा पद्धतीने जे भावनिक आवाहनं करण्यात आली, भावनिक आव्हानांनी अशा पद्धतीने आजार नियंत्रित होत नसतात. परंतु हा मुलामा देऊन ते करण्यात आलेलं असलं तरी याची एक बाजू आपण लक्षात घेतली पाहिजे. हे केवळ अभिवादनच होतं का? तर नाही. आज आपण हे मान्य केलं पाहिजे की विविध राजकीय पक्षांचे IT सेल्स आहेत आणि जे नेहमी साधारणतः त्या राजकीय विचारधारेला पाठबळ मिळावं म्हणून या अफवा पसरवण्याचं काम करीत असतात. या IT सेलवाल्यांनी मग त्याच्याबद्दलचे वेगवेगळे गैरसमज पसरवायला सुरुवात केली. जे अभिवादन म्हणून करण्याचं सांगण्यात आलं होतं मुळात त्याच्यामागे आणखी वेगवेगळे अफवा पसरवून वेगवेगळे हेतू जे होते ते समाजासमोर आणले गेले. त्यात विशेषतः लोकांना अशा पद्धतीने समज देण्यात आलं की या पद्धतीने आपण थाळीवादन केलं, घंटीवादन केलं, दिवे लावलेत तर या आजारावरती नियंत्रण मिळवू शकू आणि म्हणून लोकांनी मोठ्या प्रमाणावरती ते केलं. परंतु हे करत असताना त्यांच्या मनामध्ये जो एक भ्रम पसरवला गेला की आता आपण या आजारावरती या पद्धतीने विजय मिळवलेला आहे आणि त्यामुळे अनेक लोकांनी खरं म्हणजे या आजाराला सुरुवातीला गांभीर्यानेच घेतलं नाही. या अज्ञानामुळेच लोकांमध्ये जे वेगवेगळे प्रभाव आपल्याला पाहायला मिळाले त्यातला पहिला प्रभाव जो होता तो हा की लोकांनी या आजाराला गांभीर्याने घेतलं नाही. कारण लोकांच्या मते आता आपण थाळ्या वाजवलेल्या आहेत, दिवे लावायचे तेवढे लावले गेलेले आहेत आणि या पद्धतीने आता आपण या आजाराला पळवून लावणार आहोत. यावर भावात मग मोकाट लोकांनी फिरायला देखील सुरुवात केली. लॉकडाऊन असताना देखील जे लोक रिकामे म्हणजे जीवनावश्यक वस्तूंसाठी लोकांनी रस्त्यावर गेलंच पाहिजे होतं हे बरोबर आहे. परंतु त्याशिवाय लोकांनी या आविर्भावात अनेक लोक मोकाट रस्त्यावरती फिरत होते हे देखील प्रसाराला कारणीभूत ठरलं. त्याशिवाय या अफवांमुळेच काही अनामिक भीती देखील या आजाराबद्दलच्या लोकांमध्ये बसल्या आणि त्यातून मग लोक लपून छपून प्रवास करून घरापर्यंत पोहोचू लागले. पोचल्यावरती ज्यांच्यामध्ये कोरोनाचा संसर्ग असण्याची शक्यता होती किंवा त्यांच्यात ती लक्षणं त्यांना स्वतः जाणवतही होती त्यांनी स्वतःहून टेस्टिंग करून घेण्यासाठी आरोग्य यंत्रणांसमोर येण्याऐवजी हा आजार लपवणं अधिक पसंत केलं. कारण या अफवा ज्या पसरलेल्या त्यात विशेषतः साधारणतः भारतात लॉकडाऊन घोषित होण्याआधीच चीनमध्ये अशा पद्धतीने आजार पसरलेला आहे आणि हा आजार कधीच बरा होत नाही. त्यामुळे चीनमध्ये कशा पद्धतीने असंख्य लोकांना गोळ्या घालण्यात येत आहेत किंवा कशा पद्धतीने खड्डे खोदण्यात येत आहेत आणि जिवंत माणसं त्यात पुरली जात आहेत वगैरे याबद्दलच्या प्रचंड अफवा भारतामध्ये पसरलेल्या होत्या आणि त्यामुळे लोकांनी त्या भीतीपोटी देखील ज्यांना त्याची लक्षणं जाणवत होती त्यांनी देखील आरोग्य यंत्रणांसमोर येण्याऐवजी लपवणं पसंत केलं. हा देखील या प्रसाराला एक कारणीभूत ठरलेला घटक आहे. त्यात सरकारकडनं अत्यंत चुकीचे शब्द वापरले गेले. जसं या डिस्टन्सिंगला फिजिकल डिस्टन्सिंग हाच शब्द वापरला गेला पाहिजे होता पण त्याऐवजी सोशल डिस्टन्सिंग हा शब्द वापरला गेला. सोशल डिस्टन्सिंगचा अर्थ काय की विविध समाज घटकांनी एकमेकांपासून अंतरावर राहावं. अर्थात हे सोशल डिस्टन्सिंग भारत मागच्या हजारो वर्षापासून जातीव्यवस्थेच्या माध्यमाने पाळत असल्यामुळे ज्या लोकांमध्ये आता काहीसं विशेषतः भारतातले विविध समाज प्रबोधक असतील, समाज क्रांतिकारक असतील यांच्या कार्यामुळे हे सोशल डिस्टन्सिंग काही प्रमाणामध्ये दूर झालेलं होतं आणि या लोकशाही जे राज्यपद्धतीमुळे तो एक गुन्हा ठरवला गेला होता. परंतु त्या सोशल डिस्टन्सिंगची आवड असलेली एक विचारधारा आहे. त्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करणारे राजकीय पक्ष आहेत
आणि त्या राजकीय पक्षांचे IT सेलवाले देखील आहेत, त्यांनाही कोरोना म्हणजे आयती संधी वाटली आणि त्यांनी मग याबद्दलच्या प्रचंड अफवा पसरवायला सुरुवात केली आणि लोकांनी सोशल डिस्टन्सिंगच पाळायला सुरुवात केली. त्याला अगदी धार्मिक किनार देखील देण्यात आली. म्हणजे मी काल भाजीपाला घेण्यासाठी 2-3 दिवसापूर्वी भाजीपाला घेण्यासाठी बाजारात गेलो असताना एक टरबूज विक्रेत्याची गाडी आली. त्याचा धर्म ओळखून आजूबाजूच्या लोकांनी कुजबुजायला सुरुवात केली की अरे यांना काय येऊ दिलं, यांच्याकडनं आता काहीच विकत घ्यायचं नाही, हाकला यांना वगैरे, अशा प्रतिक्रिया सुरू झाल्या. यातनं समाज म्हणजे ते अगदी विघटित होतं आहे आणि खरं म्हणजे असंतोष बळावतो आणि हे उद्या हिंसेकडे देखील वळणार आहे. किंवा अगदी येताना मी बघितलं तर गावांमध्ये जशा पूर्वी जातवार वस्त्या असायच्या तशा प्रत्येक, कारण अजूनही वस्त्या ज्या आहेत ते जातवार आहेत, परंतु यांच्यात निदान काही व्यवहार तरी सुरू झालेले होते. परंतु प्रत्येक वस्तीने आता काटे तोडून रस्त्यांवरती टाकलेले होते आणि सगळी गावं जी ती बंदिस्त केलेली होती. अशा पद्धतीने अशास्त्रीय पद्धतीने या आजाराचा मुकाबला करण्याचा जनता आता तिच्या पातळीवरती प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. या पद्धतीने अशास्त्रीय पद्धतीने आपण या आजाराला सामोरं जात असताना केवळ लॉकडाऊन हा याच्यावरचा इलाज आहे का, तर केवळ लॉकडाऊन हा याच्यावरचा इलाज नाही. या पद्धतीने लोकांना खरं म्हणजे आधी त्यांच्या घरी पोचवलं गेलं पाहिजे होतं. त्यानंतर त्यांना क्वारंटाईन करणं, ज्याला म्हणजे एका अर्थाने आपण त्याला फिजिकल डिस्टन्सिंग जे म्हणतोय ते राखल्यानंतर आता ज्यांच्यात लक्षणं असतील किंवा जे संशयित असतील यांच्यात टेस्टिंग मोठ्या प्रमाणावरती करून त्या लोकांना वेगळं करणं आणि त्यांची ट्रीटमेंट करणं हा त्याच्यावरचा मार्ग होता. परंतु दुर्दैवाने टेस्ट किट देखील तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत, लोक स्वतःहून समोर यायला तयार नाहीत. अशा परिस्थितीमध्ये अजूनही अनेक संक्रमित लोक सोसायटीमध्ये, समाजामध्ये विखुरलेले आहेत आणि त्यामुळे यांच्यापासून हा प्रसार सातत्याने होत जाईल आणि आणखी येत्या काळात आपल्याला किती बळी द्यावे लागतील ते सांगता येणार नाही. त्यामुळे हे जे अवैज्ञानिक पद्धतीने लॉकडाऊन केलं याचे दुष्परिणाम आपल्याला तसे सामाजिक दिसत आहेत. तसेच आपण जर बघितलं तर उपासमार देखील मोठ्या प्रमाणावरती होते. लोकांकडे खायला अन्न नाही, त्यांना अन्न पुरवठा करण्यासाठी देखील पुरेशी यंत्रणा आपल्या देशाकडे नाही. याशिवाय मोठा दुष्परिणाम जो आपल्याला पाहायला मिळतो तो आर्थिक पातळीवरचा. आज जवळपास सगळे उद्योग ठप्प पडलेले आहेत. अगदी शेतमाल देखील सडून खराब होतोय, शेती बंदी थांबल्यासारखी आपल्याला दिसते. अगदी बांधकाम व्यवसायातले मजूर देखील उपासमारीने मरत आहेत. सो वेगवेगळ्या पातळीवरती सगळ्या आर्थिक उलाढाली ठप्प झाल्यामुळे आपण आधीच करोना येण्यापूर्वीच आपली अर्थव्यवस्था ही डबघाईला गेलेली होती. त्यात कोरोनाने भर घातल्यामुळे आता आणखी आपल्या अर्थव्यवस्थेचे पूर्ण 3-13 वाजणार आहे. जो मोठा भ्रम आपण पाळून आहोत की आता चीनविरुद्ध एक मोठं वातावरण होईल, त्याचा काय फायदा होईल हा एक वेगळा भाग आहे. परंतु जर हे लॉकडाऊन वैज्ञानिक पद्धतीने केलं असतं, वेळेत केलं असतं, तर कदाचित फक्त हवाई सीमा बंद कराव्या लागल्या असता आणि देशातली उलाढाल ठप्प झाली नसती, अर्थव्यवस्था ठप्प झाली नसती, लोकांची जी पोरवड झाली ती झाली नसती, उपासमारीने होणारे मृत्यू झाले नसते, संक्रमणाने होणारे मृत्यू टाळता आले असते. यावर केलेला आपला प्रचंड जो काही खर्च आहे सरकारांचा, हा खर्च आपल्याला टाळता आला असता. आणि अशा पार्श्वभूमीवर कदाचित ज्यावेळेला जगभर या आजाराने थैमान घातले म्हणून जगभरातल्या अर्थव्यवस्था ठप्प पडलेल्या असताना विविध देशांच्या आपल्याला एक नव्याने उभी राहण्याची उलट संधी होती, ती संधी देखील आपण गमावून बसलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून आता तरी यापुढे तरी सरकारने वैज्ञानिक पद्धतीने या लॉकडाऊनचा वापर करावा. विशेषतः विविध राजकीय पक्षांच्या दावणीला बांधलेले जे IT सेल्सवाले आहेत यांचाच योग्य वापर करून लोकांपर्यंत या आजाराबद्दलची शास्त्रीय माहिती पुरवावी आणि त्याद्वारे हा आजार लवकरात लवकर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करावा. तर हे लॉकडाऊन यशस्वी होईल. अन्यथा आतापर्यंत राबवण्यात आलेलं हे जे काही लॉकडाऊन आहे ते अत्यंत अवैज्ञानिक पद्धतीने राबवलं गेलेलं आहे. राज्य सरकार त्यांच्याकडच्या तुटपुंज्या या उपलब्ध साधनसंपत्तीच्या आधारावरती या आजाराचा मुकाबला करता आहेत. कारण तेवढ्याशा PPE किट देखील नाहीत, टेस्टिंग किट देखील नाहीत. अशा परिस्थितीमध्ये आता पोलिसांमध्ये, स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये, आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये देखील याचा प्रसार मोठ्या प्रमाणावरती वाढतो आहे आणि त्यांच्यात देखील आता त्यांनाच क्वारंटाईन करण्याची वेळ आल्यामुळे पुढे कदाचित या कर्मचाऱ्यांचा देखील तुटवडा आपल्याला भासू शकतो आणि म्हणून येत्या काळामध्ये हा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जनतेपर्यंत वैज्ञानिक पद्धतीने ज्ञान पोचवावं, अफवातंत्राला आवर घालावा आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी सांघिक प्रयत्नातून या आजारावरती नियंत्रण मिळण्याचा प्रयत्न करावा, त्यातला पक्षपात टाळावा. या पद्धतीने हे लॉकडाऊन पुढे राबवावं हाच याच्यावरचा एक मार्ग आहे. माझं म्हणणं आपल्याला पटलं असेल तर निश्चितपणे बिहाइंड द स्टोरीला सबस्क्राईब करा.
धन्यवाद.